नमस्कार. सीतायन या पवित्र ग्रंथाबद्दल आपण जाणून घेत आहोत. तत्पूर्वी या पुस्तकाचे जे अनुवादक आहेत ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सर यांचे मनोगत मी अगोदर तुम्हाला वाचून दाखवत आहे. रामायण हे पवित्र प्राचीन ग्रंथ असलेले महाकाव्य भारताचा मानबिंदू आहे. एकवचनी, एकपत्नी, कर्तव्यतत्पर, धर्मनिष्ठ आदर्श पुरुष श्रीराम आहेत. त्यांच्या रामराज्याचे गोडवे हजारो वर्ष गायले जात आहेत. जगत नारायणाचा अवतार असलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे सीतेशी केले गेलेले अन्याय, गैरवर्तन आणि सर्वशक्तिमान नारायणीचा अवतार असलेल्या सीतामातेने असहाय्यपणे का स्वीकारले, असे काही प्रश्न बहुतेकांच्या मनात असतात. याची उत्तरे अमेरिकेतील देना मरियम या आध्यात्मिक लेखिकेच्या द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता या पुस्तकामधून आपल्याला मिळतात. आपल्या स्वतःच्या ध्यान प्रवासातील सुमारे 7 ते 9 हजार वर्षापूर्वीच्या 2 पूर्वजन्माच्या अनुभवावरून त्यांनी द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता हे इंग्रजी पुस्तक चॅनेलिंगद्वारा लिहिले आहे. जगभरातील 1.5 लाख आध्यात्मिक पुस्तके वाचून त्यांचे सार संदेश रूपात दररोज साधकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांनी हे पुस्तक वाचले. त्यातील ज्ञान सर्वांपर्यंत मातृभाषेत पोहोचवण्यासाठी त्यांनी देना मरियम यांची या पुस्तकाचा भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची परवानगी मागितली. हे पुस्तक लिहून त्याच्या भाषांतराला परवानगी दिल्याबद्दल देना मरियम यांचे शतशः आभारी आहोत. या पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद करण्याची संधी दिल्याबद्दल मी ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांचा कृतज्ञ आहे. माझे जीवन धन्य झाले आहे, असे जोशी सर म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील कनाशी या दुर्गम आदिवासी खेडेगावात माझे बालपण गेले. भूमातेच्या कुशीत वेदसंपन्न आजोबा, शंकर हरी जोशी, औषधांचा बटवा अशी ओळख असलेल्या भागीरथी आजीने सांगितलेल्या गोष्टी, गावातील राम मंदिरातील राममूर्तीची प्रतिष्ठापना 2 वेळा त्यांच्या हस्ते झाली ते रामभक्त, सुशिक्षित स्वातंत्र्य सैनिक वडील दत्तात्रय शंकर जोशी व आई इंदुमती यांच्या प्रेमळ छत्राखाली बालपण मजेत गेले. शिक्षणाची नीट सोय नसल्याने खानदेशात 40गावला 1ली ते इंटर सायन्सचे शिक्षण आजोबा सुप्रसिद्ध वकील, समाजसेवक श्री सखाराम गोपाळ शेंदुर्णीकर यांच्याकडे झाले. स्वतः नोकरी करत म्युनिसिपालिटीच्या दिव्याच्या प्रकाशात वकिलीचा अभ्यास केलेल्या आजोबांची कडक शिस्त व देवभोळ्या सुगरण आजी रमाबाईंच्या मायाळू सहवासातील संस्कारक्षम वर्षे त्यांना आठवतात. मामा मावशीबरोबर रोज संध्याकाळी रामरक्षा, विनोबाजींचे गीताई, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता असे म्हणत ध्यान शब्द कानावर पडत असे. पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण व बुकाऊ उल्फ येथील नोकरी 42 वर्षे झाली. या कंपनीत ट्रेनी इंजिनिअरपासून सुरुवात करून सर्वोच्च पद प्राप्त केलेल्या कुशल व्यवस्थापक श्री दारादमानिया यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री रमण महर्षी यांचे अनुयायी श्री रमण अय्यर अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली. कंपनीतील सहकारी ध्यान साधक श्री मुकुंद तबीब यांच्यामुळे 2000 साली ऋषी प्रभाकरजींचे SSY ध्यान, नंतर रेकी, त्यानंतर महान आध्यात्मिक गुरु श्री गुरुदेव रानडे म्हणजे रामभाऊ महाराज यांच्या निंबाळ येथील समाधी स्थानकावर ध्यान साधनेचे नाम म्हणजे दीक्षा मिळाले. परमपूज्य श्री गोळवणी महाराज, श्री श्री रविशंकरजी, निर्मला देवी, सरश्री कलावती आई, ब्रह्मकुमारी, ब्रह्मविद्या इत्यादी अनेक पुण्यात्म्यांचा सहवास व आशीर्वाद लाभले. 2007 साली योगायोगाने ब्रह्मर्षी सुभाष पत्री यांनी स्थापन केलेल्या पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंटशी जोडला गेलो. जगातील सर्व लोकांपर्यंत आनापानसती ध्यान, शाकाहार, पिरॅमिड ऊर्जा, स्वाध्याय व सज्जन सांगत्य हे पंचसूत्र विनामूल्य पोहोचवण्यासाठी सतत प्रवास करणाऱ्या पत्री सरांची प्रथम भेट सोलापूर येथे झाली. कोणालाही केव्हाही आणि कोठेही सहज ध्यान करून सर्व लोकांना आनंद देणाऱ्या या चळवळीत सामील झालो. समाजातील सर्व थरातील लोकांना या ध्यानाची माहिती देऊन बस, मोटार, रेल्वे, विमान आणि बोट यातील प्रवास, शेत, झोपडी, बंगला, नदी वा समुद्रकाठी, बागांमध्ये, जंगलात, डोंगरावर आनंद घेताना देताना पाहिले. सज्जन सांगतात, अनेकांचे दुर्धर आजार बरे झाल्याचे प्रत्यक्ष ऐकायला मिळाले.
माझे गुडघेदुखी, कंबरदुखी बंद झाले. 4 लोकांसमोर 2 शब्दही आत्मविश्वासाने न बोलू शकणारा मी आज 50,000 समुदायापुढे विचार मांडतो आहे. अफाट वाचन केलेल्या पत्री सरांनी बहुआयामी ज्ञान देणारी मोजकीच पुस्तके लिहिली आहेत. पुस्तके वाचण्यापलीकडे साहित्याशी संबंध नसलेला मी सरांच्या पुस्तकांचे मराठीत भाषांतर व ध्यान महाराष्ट्र या नवयुगाच्या आध्यात्मिक द्वैमासिकाच्या संपादनाचे काम करू लागलो आहे. पत्री सरांच्या संकल्पनानुसार स्थापन झालेल्या पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे या विश्वस्त संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी मी एक आहे. तुम्ही तुमचे ध्यान करा, माझ्यासाठी योगासनेच चांगली आहेत, असे म्हणत ध्यान करायला तयार नसलेली माझी पत्नी माझ्या स्वभावातील वागणुकीतील बदल अनुभवून काही वर्षापासून पूर्णपणे या ध्यान चळवळीत सामील झाली आहे. माझ्यासारख्या दुर्गम भागातून आलेल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात पूर्ण परिवर्तन होऊन ब्रह्मर्षीपदापर्यंत पोहोचवण्याची किमया जगद्गुरू असूनही स्वतःला गुरु न मानता कल्याण मित्र, गुरुमाऊली असलेले ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांचे प्रेमळ मार्गदर्शन, आनापानसती पिरॅमिड ध्यान साधना, सर्व पिरॅमिड मास्टरचे प्रेममय सहकार्य व पूर्वजांची पुण्याई यांनी घडून आली आहे. त्यांच्याबद्दल माझ्या भावना कृतज्ञता शब्दातील आहेत. त्यात द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता या महान पुस्तकाचा मराठी भावानुवाद करताना पानापानातून मिळणारे सेवा, करुणा, कृतज्ञता, प्रेम, बंधुभाव, पर्यावरणयुक्त सहजीवन, स्त्रीशक्ती, वैश्विक धर्म इत्यादी संदेश प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणाऱ्या सीता माता, प्रभू श्री रामचंद्र, रामभक्त हनुमान, आजच्या लोकशाहीचे व शेतीचे जनक असलेले जनक महाराज अशी अनेक माणसे भेटतात. ही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट असली तरी सत्य एकच असते, कालातीत असते. हे युगानुयुगे महान संत, महात्मे तसेच विश्वधर्म संस्थापक सांगत आलेले. भगवान श्रीकृष्णाची सांगितलेल्या भगवद्गीतेत आणि या नवयुगात ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांनी पिरॅमिड मास्टर्ससाठी दिलेल्या 18 सूत्रात याचा प्रत्यय येतो. श्रीराम आणि माता सीता यांनी दिव्य लोकातून पृथ्वीवर आणलेले हे पवित्र, सर्वव्यापी दिव्य प्रेम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी देना मरियम यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. तोच दिव्य संदेश सर्व मराठी भाषकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सीतायणमध्ये केलेला आहे. त्यासाठी सिनियर पिरॅमिड मास्टर श्री सुभाषचंद्र वैष्णव यांनी संपादन केलेले सौ अनिता कुलकर्णी कराड यांनी मुद्रित शोधन केले. संवाद ट्रेड प्रिंटर्सचे पिरॅमिड मास्टर शैलेंद्र बोरकर व त्यांचे सहकारी सर्व पिरॅमिड मास्टर्स, माझी पत्नी सौ वृषाली कन्याची स्वप्नगंधा व ची स्वाती, बंधू श्रीकांत या सर्वांच्या सहकार्याने हे पुस्तक सफल झाले आहे. PMC पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित करून महान लोकोपयोगी कार्य केले आहे. या सर्वांचा मी ऋणी आहे. रामायणाप्रमाणे हे सीतायण घरोघरी पोहोचवण्याकरता या अमूल्य पुस्तकासाठी आपला सहभाग प्रार्थनीय आहे. आपण देऊ इच्छित असलेल्या योगदानाचे पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे तर्फे स्वागत आहे. ब्रह्मर्षी शशिकांत जोशींचा हे मनोगत होतं. पुढील भाग आपण पुढच्या भागात ऐकूयात. धन्यवाद.